हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण SYBA मराठी 211 या बुक्समधून YCMच्या आपण IMP टॉपिक बघू। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असणार तर व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। तुम्ही जर सबस्क्राइब करणे अगदी फ्री आहे। तुम्ही सबस्क्राइब जर केले तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओचे मी अपलोड केल्यावर आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर याच्यात मी तुम्हाला आता वाचून दाखवते। मराठी भाषेत उत्तर लिहायचे आहे, पेपर कोरा ठेवायचा नाहीये। लेसन घटक क्रमांक 1 नव साहित्य आणि नव साहित्योत्तर साहित्यपूर्व पीठिका। समकालीन म्हणजे काय याच्यावर जर कधी प्रश्न आला पेपरमध्ये तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते, तसं तुम्ही मराठी भाषेत उत्तर लिहायचं आहे। समकालीन म्हणजे काय तर काळाबरोबर असणे, एकाच काळात अस्तित्वात असणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे। समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे, ज्या काळात ते निर्माण होत असते त्या काळाचे प्रतिबिंब त्यात आहे, त्या काळातील विचार जाणीवामध्ये ज्या साहित्यातून व्यक्त होतात असे साहित्य। हे साहित्य आपल्या काळाशी आणि त्या काळातील परिस्थितीशी जवळचे नाते सांगते। या काळात घडलेल्या घटनांचे पडसाद या साहित्यातून उमटतात। या काळातील मानवाच्या इच्छा, आकांक्षा, प्रयत्न, असहाय्यता, पराभव, वेदना, विद्रोह, स्वप्ने इत्यादीचा प्रामाणिक आविष्कार साहित्यातून होतो, त्यामुळे त्याला समकालीन साहित्य म्हटले जाते। मराठीतील 1945 ते 1960 आणि 1960 ते 1985 या कालखंडातील साहित्याला समकालीन का म्हटले जाते ते आपल्याला पाहायचे आहे। 1945 पूर्वीच्या मध्ये 1885 ते 1920 आणि 1920 ते 1945 या कालखंडातील साहित्याला अर्वाचीन साहित्य म्हटले जाते, कारण ते प्राचीन नाही म्हणून। त्याचप्रमाणे त्या साहित्याला आधुनिक साहित्य असेही म्हटले जाते। मग आधुनिक म्हणजे काय? प्रसिद्ध समीक्षक गोम कुलकर्णी यांनी मराठी साहित्याच्या 1 प्राचीन, 2 अर्वाचीन आणि 3 अत्याधुनिक अशा 3च परंपरा मानाव्या असे सांगितले आहे। त्यांच्या मते प्राचीन परंपरा म्हणजे अभिजातवादी, अर्वाचीन परंपरा म्हणजे वास्तववाद व सौंदर्यवाद यावर भर देणारी आणि अत्याधुनिक परंपरा म्हणजे अस्तित्ववादाला जवळ करणारी आहे। अर्वाचीन साहित्यामध्ये आध्यात्मिक आशयाऐवजी इहलोकनिष्ठ आशय महत्वाचा ठरला। याच्यात मी तुम्हाला कापून कापून उत्तर सांगत आहे, कारण हे खूप मोठं आहे, याच्यात एवढं वेळ पण जाईल। त्यातून दुसऱ्या पेजवरचं साहित्यकृती एक स्वायत्त स्वतःचे विश्व असलेली, अस्तित्व असलेली स्वतंत्र अशी कलाकृती आहे, ती एक सेंद्रिय वस्तू आहे, हा विचार नवसमीक्षेने दिला। समकालीन जीवनातील विविध समस्या, प्रश्न, कालविषयक भान, युद्धोत्तर स्थिती याचबरोबर साहित्यविषयक नव्या विचारांचीही प्रभाव भारतीय साहित्यावर पडलेला दिसतो। प्राचीन, अर्वाचीन, समकालीन हे तिन्ही शब्द काळाचा निर्देश करणारे, तर आधुनिक हा दृष्टिकोनाचा निर्देश करणारा शब्द आहे। आधुनिक आणि समकालीन यातला मुख्य भेद म्हणजे आधुनिक साहित्य हे समकालीन साहित्य असू शकते, परंतु समकालीन साहित्य हे आधुनिक साहित्य असलेच असते नाही। समकालीनतेमध्ये त्या विशिष्ट काळातील समस्या, प्रश्न, ताण, अंतर्विरोध याचा समावेश होतो, म्हणजे समकालीनतेमध्ये तात्कालिकतेचा संदर्भ असतो। मनुष्याला तत्कालिक संदर्भ महत्वाचे वाटतात, तसेच काही तात्कालिकतेच्या सीमेबाहेरचे व्यापक संदर्भही असतात। काही शाश्वत प्रश्न, सनातन समस्या असतात। मानवाची स्थिती, मानवाची नियती याविषयीचे ते प्रश्न असतात। समकालीन समस्येची सोडवणूक करीत असतानाच त्या शाश्वत समस्येचीही सोडवणूक करण्याचा तो प्रयत्न करीत असतो, त्यामुळे समकालीन लेखनातही आधुनिकता आढळते। मराठीत 1885 पासून 1920 पर्यंतच्या आणि त्यानंतर 1920 पासून 1945 पर्यंतच्या साहित्यांच्या संदर्भात आधुनिक हा शब्द सैलपणे वापरण्यात येत असल्यामुळे 1945 नंतरच्या साहित्यासाठी समकालीन हा शब्द वापरला जातो। या समकालीन साहित्याचा 1 नव साहित्य आणि 2 नव साहित्योत्तर साहित्य असा 2 भागात येथे विचार करणार आहोत। इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर संपत आहे। आता पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये।